पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाला खत पाणी घातलंय। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी सैन्याचे बडे अधिकारी उपस्थित होते। लष्करी अधिकाऱ्यांच्या या कृतीने ते दहशतवाद्यांना कसं पोचतात हेच जगासमोर दिसून आले। ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। या हल्ल्यांना आपण प्रत्युत्तर दिल्याचा पाकचा दावा कसा निखालस खोटा होता हे आता तिथले नागरिकच सांगतायत। पाक नागरिकांनी भारताच्या हल्ल्यांनी कशी पाकची दाणादाण उडाली हे सांगून पोलखोल केली आहे। पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आलाय। पाकने भारताचे 5 जेट फायटर पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता। त्याचा पुरावा मागितल्यानंतर पाकड्यांचा खोटारडेपणा समोर आलाय। पाकिस्तानच्या सुरक्षा मंत्र्यांनी हास्यास्पद उत्तर दिलेलं आहे। सोशल मीडियावरून आम्हाला या संदर्भात माहिती मिळाली असं हास्यास्पद उत्तर त्यांनी दिलं। अल कायदाकडून भारताविरुद्ध जिहादचं आवाहन करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताची आक्रमकता आहे असा आरोप करत निवेदन जारी करण्यात आलंय। पाकिस्तानातलं लाहोर स्फोटाने हादरलंय। लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झाले आणि यानंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती आहे। क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आलाय। बलूच लिबरेशन आर्मीने देखील पाकच्या सैन्यावर हल्ले केलेत। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलेल्या 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 14 पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केलाय। पाकिस्तानी सैन्याचं वाहन आयडीने उडवण्यात आलं आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशनचे सैनिक ठार झालेत। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे। पाकिस्तानातल्या रावळपिंडी इथे पाक आर्मीच्या मुख्यालयामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले। भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार ठिकाण आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दिलाय। भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकने केलाय। पाकिस्तानातील मुरीदके येथील हल्ल्याची दृश्य समोर आली आहेत। भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्यात दहशतवादाचं केंद्र असल्याचं दिसून येतंय। भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला। यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत। तर या हल्ल्यानंतरचे सॅटेलाइट फोटो समोर आलेले आहेत। मक्सार टेक्नॉलॉजीद्वारे भारताने हवाई हल्ल्याचे सॅटेलाइट फोटो जारी केले। पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरची चांगलीच धास्ती घेतली आहे। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र रिकामं झालंय, त्यामुळे हवाई वाहतुकीतील बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत। एअर फ्रान्स, लुफ्तान्सा, एमिरेट्स आणि ब्रिटिश एअरवेज सारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तान टाळून मार्ग बदललेत। पाकिस्तानच्या हरकती पाहता यापुढे देखील पाकने काही केलं तर त्याला जशास तसं प्रत्युत्तर देण्यात येईल। पाकच्या कारवायांविरोधात ऑपरेशन सिंदूर यापुढे देखील सुरूच राहणार आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर सध्या उरीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पाकड्यांनी शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्यानंतर आता या ठिकाणी स्थानिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक स्थानिक जखमी झाले असून त्यांच्या घरांचंही मोठं नुकसान झालंय। अनेक जण रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे। यामुळे या ठिकाणी घरांचं मोठं नुकसान झालंय। मात्र स्थानिकांनी झालेल्या नुकसानाबद्दल खेद व्यक्त न करता भारताने केलेल्या एअर स्ट्राईकचं कौतुक केलंय। तर गोळीबारानंतर नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकचा थैथयाट सुरूच आहे। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात आलं। राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडून रात्री गोळीबार सुरूच होता। मात्र पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्करानं देखील चोख प्रत्युत्तर दिलं। पाकिस्तानी सैन्यानं पूंछमध्ये गोळीबार केल्याचं समोर आलंय। या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झालाय। दरम्यान पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचा जवान दिनेश कुमार शर्मा यांचा मृत्यू झालाय। पूंछमधील पवित्र सेंट्रल गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा साहिबवर पाकिस्तानी सैन्यानं अमानुषरित्या हल्ला केला। या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येतोय। शिरोमणी अकाली दलानं मृत शिखांच्या नातेवाईकांना श्रद्धांजली वाहिली। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मॉकड्रिलचा सराव करण्यात आला। सीमारेषेपासून जवळ असलेल्या जैसलमेरमध्ये ब्लॅकआउट करून हा सराव करण्यात आला। पाकिस्तानकडून प्रत्युत्तराच्या शक्यतेनं भारताकडून काळजी घेण्यात येते। पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक येथील करतारपूर कॉरिडॉर बंद होता। पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा कॉरिडॉर बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचा थरकाप उडालाय। संभाव्य दुस्साहसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेना आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं एलओसीवरील छोट्या मोठ्या घडामोडींकडे बारीक लक्ष आहे।
रजेवर असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना तात्काळ परत बोलावण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत। ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। 1 मे रोजी ऑपरेशन सिंधूरचा प्लॅन तयार करण्यात आला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंधूरच्या अंमलबजावणीसाठी 7 मे हा दिवस निश्चित करण्यात आला। हा प्लॅन तयार करताना साधारण 4 दिवस ऑपरेशनशी संबंधित अधिकारी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये होते। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता उरण करंजा येथील शस्त्र आगारात पूर्वतयारी आणि खबरदारीची उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सज्ज ठेवण्यात आलाय। शस्त्र आगारातूनच मुंबई बंदरातील नौदलाच्या लढाऊ बोटींच्या ताफ्याला शस्त्र पुरवठा केला जातो। मुंबईच्या दादरमध्ये शिवसेनेकडून मोठे बॅनर लावण्यात आले। ऑपरेशन सिंधूरच्या यशाबाबत भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आले। इंधन चोर माफियांनी पेट्रोल आणि डिझेल चोरण्यासाठी आता एक वेगळी शक्कल लढवलेली आहे। मुंबईतून मनमाडच्या पानेवाडीपर्यंत इंधन वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला होल करून त्यातून इंधन चोरी केली जाते। वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। सोलापूरकरांच्या पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले, त्यामुळे पालिकेचे 8 कोटी वाचणार आहे। अकोल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या महानमधील मुख्य जलवाहिनीच्या कन्हेरी येथील वॉलमधून मागील 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे, त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे। एकीकडे 5 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। चंद्रपुरातील रामबाग ग्राउंडवर जिल्हा परिषदेच्या इमारतीचं बांधकाम सुरू झालंय, मात्र याला स्थानिकांसह खेळाडू आणि युवकांनी या कामाला विरोध केलाय। इमारतीसाठी खोदलेला खड्डा बुजवून नागरिकांनी विरोध दर्शवला। धाराशिवमध्ये तालुका कृषी कार्यालयासमोर कृषी सहाय्यक संघटनेनं आंदोलन केलं। कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असं करावं अशी मागणी आंदोलकांनी केली।